नमस्कार, मी संदीप शेंडगे. मुक्तागिरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. कृष्णा कारखाना निवडणुकीत नवं राजकीय समीकरण आकारला येत असल्याचे चित्र सध्या आहे. उंडाळकर आणि भोसले गट जवळ येत असल्याच्या चर्चांना आजच्या एका भेटीने मोठं बळ मिळालं आहे. कृष्णा कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती म्हणजे उंडाळकर भोसले मनोमिलनाची. आणि आज कराड शेती उत्पन्न बाजार समितीत घडलेल्या एका भेटीने त्या चर्चांना मोठं बळ मिळालं आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर अतुल भोसले व कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी आज बाजार समितीत भेट दिली. विशेष म्हणजे अनेक वर्षानंतर प्रथमच भोसले गटाच्या प्रमुख नेत्यांनी बाजार समितीत एक अनौपचारिक चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आज गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भोसले गटाच्या नेत्यांनी बाजार समितीत भेट दिली. त्यावेळी बाजार समितीचे संचालक विजयकुमार कदम यांनी डॉक्टर सुरेश भोसले यांचे स्वागत केले, तर संचालक जयंतीलाल पटेल यांनी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचे स्वागत केले. यावेळी चहा पाण्याचा कार्यक्रमही पार पडला. मात्र या भेटीचे राजकीय अर्थ अधिक काढले जात आहेत, कारण सध्या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा प्रभाव आहे. त्यामुळे भोसले गटाच्या नेत्यांची ही उपस्थिती राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दरम्यान ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी आपल्या रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी 27 तारखेचा मुहूर्त ठरवल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत कृष्णा कारखाना निवडणुकीतील भूमिका आणि संभाव्य पाठिंब्यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर उंडाळकर आणि भोसले गट एकत्र आले तर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकते, अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. आजची बाजार समितीतील भेट, त्यानंतर वाढलेल्या राजकीय हालचाली आणि आता 27 तारखेला होणारी बैठक यामुळे कृष्णा कारखाना निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली आहे. कराडच्या राजकारणातील पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे आणि कृष्णा कारखान्याची निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे, हे मात्र निश्चित.